पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाची अपडेट समोर आली आहे। पोलिसांनी ड्रायव्हरला अग्रवालच्या घरी नेऊन सीन रिक्रिएट केलाय। घरात उपस्थित असलेले कर्मचारी आणि रजिस्टरही तपासलेले आहेत। गेल्या शनिवारी पोर्शे कार घेऊन वेदांत ड्रायव्हर किती वाजता बाहेर पडले असाही प्रश्न उपस्थित केला गेलाय। तुम्हाला पोर्शे कार घ्यायला कोणी पाठवली असा सवालही ड्रायव्हरला करण्यात आलाय। अग्रवाल यांच्या बंगल्यात येणाऱ्या सर्व वाहनांची नोंद रजिस्टरमध्ये होती का असा सवालही या तपासणीमध्ये करण्यात आलाय। तर पोलिसांनी घरातील कर्मचाऱ्यांना हे सर्व प्रश्न विचारलेले आहेत। पोलिसांनी अग्रवाल कुटुंबाच्या उर्वरित वाहनांचीही माहिती घेतली आहे। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, गेल्या तासाभरापासून सुरेंद्र अग्रवाल यांच्या घरामध्ये ही गुन्हे शाखेची चौकशी सुरू आहे, तपासणी सुरू आहे। आता ड्रायव्हरलाही अग्रवाल यांच्या घरी नेलेला आहे आणि ज्या प्रकारे आरोप केला गेलेला आहे की ड्रायव्हरला डांबून ठेवलं होतं आणि आता तोच सीन रिक्रिएट केला जातोय, काय अधिकची माहिती आहे? आज पहाटे 3 वाजताच्या दरम्यान सुरेंद्र कुमार अग्रवाल याला राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली। गुन्हे शाखेच्या पथकानं ही अटक केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी काही वेळात कोर्टात देखील हजर केले जाईल। मात्र या सगळ्या दरम्यानच्या काळात ज्या वेगवेगळ्या गोष्टी घडल्या यामध्ये गुन्हे शाखेचं एक पथक सुरेंद्र कुमार अग्रवाल याच्या घरी गेलं। तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांची चौकशी गुन्हे शाखेच्या पथकाकडून करण्यात आली। वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते घरातल्या कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेच्या पथकातल्या कर्मचाऱ्यांनी विचारले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो सीन रिक्रिएट केला गेला, तो क्रिएट केलेला जो सीन होता, जे आरोप आहेत ड्रायव्हरचे की डांबून ठेवलं गेलं, बळजबरी केली गेली, खोटा जबाब देण्यासाठी कबुली देण्यासाठी धमकी दिली गेली, या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भानं गुन्हे शाखेच्या पथकानं अग्रवालच्या घरात जो तपास केला त्यामध्ये त्या दिवशी अपघात घडल्यानंतर 2 दिवस जेव्हा चालक बेपत्ता होता, त्याला जिथे डांबून ठेवलं होतं ती जागा कोणती आहे, डांबून ठेवल्यानंतर नेमक्या कोणत्या गोष्टी ड्रायव्हरला कबूल करण्यासाठी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी भाग पाडलं याची माहिती घेतली। इतकंच नाही तर जी घरातली वेगवेगळी वाहनं आहेत त्याची देखील माहिती गुन्हे शाखेच्या पथकाकडून घेण्यात आलेली आहे। जो अपघात घडला त्यानंतर कर्मचारी जे आहेत घरातले, जो घरातला स्टाफ आहे अग्रवाल परिवारातला, त्या स्टाफ सोबत काही सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि विशाल कुमार अग्रवाल यांनी संवाद साधला का, त्यांच्यावर काही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला का, याचाही तपास आज गुन्हे शाखेच्या पथकानं केलेला आहे। या सगळ्या दरम्यानच्या काळात हा सीन रिक्रिएट केल्यानंतर जे सगळे कर्मचारी घरातले होते त्यांची आज गुन्हे शाखेच्या पथकाकडून चौकशी करण्यात आली, तपास करण्यात आला आणि जे रजिस्टर आहे गेटवरचं त्या रजिस्टरमध्ये घरातली जी वेगवेगळी वाहनं आहेत ती बाहेर जाण्याच्या आणि आतमध्ये येण्याच्या वेळा लिहिल्या जातात का याचीही माहिती घेतली। जी पोर्शे कार त्या दिवशी अपघाताच्या वेळी त्या ठिकाणी होती ती चालवण्यासाठी नेमकी बाहेर कोणी पाठवली, घरातून बाहेर पडताना किती सदस्य होते, या सगळ्या प्रकरणाची माहिती गुन्हे शाखेच्या पथकानं घेतलेली आहे। जो तपास आहे तो वेगवान गतीनं पुढे जाताना आपण पाहतोय आणि हे घडत असताना आजची गुन्हे शाखेच्या पथकानं अग्रवाल यांच्या घरी जी केलेली छापेमारी आहे, जो तपास आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। या तपासात आणखी कोणता उलगडा होतो, कुठले महत्त्वाचे वेगळे मुद्दे समोर येत आहेत ज्याची या तपासात मदत होईल हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सुरेंद्र कुमार अग्रवाल याला अटक केल्यानंतर आता मोठी शक्यता अशी आहे जेव्हा सोमवारी विशाल अग्रवाल याला जामीन मिळू शकतो तेव्हा जामीन मिळाल्यानंतर या आत्ताच्या केसमध्ये त्याला तात्काळ अटक केलं जाऊ शकतं सुरेंद्र कुमार अग्रवाल याच्या सोबत। अर्थात आता जो मुलाकडून घडलेला अपघात आहे या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं आजोबा तर पोलिसांच्या अटकेत आहेत, त्याचे वडील न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। जेव्हा जामीन मिळेल तेव्हा पुन्हा हे दोघेही एकत्र असतील। या गुन्ह्याच्या संदर्भानं जो ड्रायव्हरनं गंगाधर यानं फिर्याद दिलेली आहे, जबाब दिलेला आहे, जी तक्रार नोंदवलेली आहे, चौकशीला वेग आलेला आहे। त्यामुळे चौकशीमध्ये आता आणखी कोणते पुरावे समोर येणार हे बघावं लागणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.